प्रीपेड मीटर बसविण्यास महावितरण संघर्ष समितीचा विरोध। मीटर बसवल्यास आंदोलन करणार श्रीदास होनमाणे। घरगुती लाईट कनेक्शन प्रीपेड मीटर बसवण्यास महावितरण संघर्ष समिती तसेच तडसर गावचे सरपंच, उपसरपंच व ग्राहक आणि खेराडे वांगी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्राहक यांच्याकडून विरोध करण्यात येत असून नुकतेच याबाबतचे निवेदन तडसर व खेराड वांगी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडेगाव यांना देण्यात आली आहे। घरगुती लाईट कनेक्शन प्रीपेड मीटर बसवण्याबाबत लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था असून याबाबत बोलताना महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाणे म्हणाले की महावितरण विभाग किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही बाबतीत जनजागृती करून याचे फायदे तोटे लोकांच्या पर्यंत पोहोचवले गेले नाहीत। त्यामुळे अनेक गावातून द्विधा मनस्थितीत असलेल्या लोकांचा प्रीपेड मीटरला विरोध होत आहे। तसेच या मीटरची किंमत 12,000 रुपये असून याचा भविष्यात होणारा भुगतान हा ग्राहकांच्या माथी मारला जाऊ शकतो। त्याचबरोबर हे स्मार्ट मीटर लोकांना फायदे कमी तोटे जास्त देणारा मीटर असून या मीटरचा वापर रेग्युलर मीटरच्या वापरापेक्षा जास्त युनिट दाखवत आहे, अशी माहिती महावितरणच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तसेच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडेगाव अभियंता सतीश्री महिंद यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे। घरगुती लाईट कनेक्शन मीटरच्या ठिकाणी आपल्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट बेसद्वारे प्रीपेड मीटर बसवण्यात येत आहे, परंतु ग्रामीण भागातील लोक अशिक्षित, बेरोजगार तसेच अपूर्ण संगणक ज्ञान असणारे असून प्रीपेडचा मीटरचा तोटा ग्रामीण भागातील लोकांना होणार असल्याने आपल्याकडून जी प्रीपेड मीटर बसवली जाणार आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून आपल्याकडून मीटर बसवलेली आढळल्यास त्या मीटरची तोडफोड आमच्या संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला। यावेळी उपस्थित तडसर गावचे उपसरपंच सूरज पवार, राष्ट्रवादीचे विराज पवार, खेरड वांगीचे सरपंच अनिल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य यांसह सर्व ग्राहक उपस्थित होते। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। आज आम्ही महावितरण कडेगावला सर्व तडसर ग्रामस्थ, खेराड वांगी आणि दोन्ही गावचे लोक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य संघर्ष समितीचे श्रीदास होनमाणे साहेब सर्वजण आले आहोत। तरी स्मार्ट मीटर जे बसवायचं चालू केले कुणालाही विचारत न घेता तडसर गावात देखील 100 ते 150 लोकांना असं बसवलं मीटर की ती लोक रानात गेले की तुम्ही येऊन मीटर बसवून गेलाय, त्याची काहीच माहिती नाही, ते कसलं मीटर आहे ते माहिती नाही, बाहेर मीटर काढायचं आणि बसवायचं ही पद्धत चुकीची आहे। तुम्ही कुणालाही विचारत न घेता, ग्रामपंचायत न सांगता लोकांना विचारत न घ्यायचं मीटर बसवायचं काम चालू आहे ते ताबडतोब बंद व्हावं यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। तरी फक्त या निवेदन न थांबता जर इथून पुढे मीटर बसवले तर इथून पुढे 1 रुपया बिल भरून वसूल करून दिला जाणार नाही, असं आम्ही आमच्या तडसरच्या ग्रामसभेत ठरवलेलं आहे, संघर्ष समितीने ठरवलेलं आहे। आणि इथून पुढे ह्या MSCBने लक्षात ठेवावं की तुम्ही ज्या पद्धतीने वसूल करताय त्या पद्धतीने तुम्ही सर्व्हिस देताय का, तुम्ही त्या पद्धतीने लाईट बिल देताय का। आज लाईट गेली की रात्रभर लाईट नसते, यासाठी तुम्ही सर्व्हिस देताय का, तर ही सर्व्हिस तुम्ही दिली पाहिजे। हे न देता फक्त तुम्ही मीटर आणि वसूल एवढं जर करत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही आणि चालून देणार नाही। तर या MSCBने लक्षात ठेवावं की जे बसवलेले मीटर ते देखील काढून न्यावे आणि इथून पुढे मीटर बसवायचा प्रकार बंद करावा व सर्व लोकांना विश्वासात घेऊन ती जुनी मीटर आहे अशी बसवून द्यावी, अशी आम्ही सर्वांनी मागणी केली आहे। तर त्याचा विचार करून त्याच्यावर निर्णय घ्यावा। तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज खेराडे वांगीमध्ये महावितरण संदर्भात जे प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं जे महावितरण कंपनी बसवत आहे या संदर्भात आज खेराडे वांगीमध्ये सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी जमले होते। आणि या ठिकाणी जमले असताना स्मार्ट मीटर व प्रीपेड मीटर जे अदानी आणि अंबानी कंपनीद्वारे जे बसवत आहे याला तीव्र विरोध खेराडे वांगी ग्रामस्थ तमाम सर्व ग्रामस्थ यांनी विरोध केलेला आहे। आणि या ठिकाणी खेराडे वांगीमध्ये सकाळी 10 वाजता मीटिंग झाली व या मीटिंगला ग्रामसभेचं रूपांतर झालं आणि याला मोठा तीव्र विरोध करण्यात आला। या स्मार्ट मीटर व प्रीपेड मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात जे हेराफेरी होत आहे, त्यामध्ये मीटर जे जरी घरात लाईट नसली तरी रात्र जवळजवळ 4 ते 5 युनिट या ठिकाणी त्या मीटरमध्ये बसवले जातात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातोय। आणि या ठिकाणी आपण बघितलं की गावामध्ये ग्रामस्थ ज्यावेळी गावामध्ये आहेत आणि ते सर्व शेतकरी ग्रामस्थ ज्यावेळी शेतामध्ये जातात त्यावेळी नंतर हे लोक
जे अंबानी आणि अदानीचे जे लोक आहेत ते गावामध्ये येतात आणि स्मार्ट प्रिपेड मीटर हे गावामध्ये बसवत आहेत, लोकांच्या घरोघरी बसवत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा विरोध होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावामध्ये ग्रामसभा झाली आणि त्याचं निवेदन तयार करून या ठिकाणी कडेगावमध्ये आम्ही आज या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलो आणि हे निवेदन या ठिकाणी कडेगाव तालुक्यामध्ये दिलं आहे. इथून पुढे जे मीटर बसवलेले आहेत, स्मार्ट मीटर, प्रिपेड मीटर, हे त्वरित काढून नेण्यात यावे असं एक निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते लवकरात लवकर MSEBने मनाव घेऊन आणि अंबानी आणि अदानी जो देश विकला जातोय तो त्याच्यावर सर्वांनी महाराष्ट्र शासनाने व देशाने विचार करून ही कंपनी या ठिकाणून पळवून लावली पाहिजे आणि लवकरात लवकर ही MSEB आणि महावितरण कंपनी महाराष्ट्र शासनाच्या हाती घेऊन पहिल्यासारखा कारभार सुरळीत चालावा असे आम्ही सर्वांनी विनंती करतो. आणि पुढील जो इथून पुढे जो या ठिकाणी जर मीटर बसवले तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे हे मी सांगू इच्छितो. नमस्कार. आज महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज कडेगाव सब डिव्हिजन येथे आम्ही आलो असता खेराडे वांगी गावचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व शेतकरी मित्र, तसेच तडसर गावचे सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादीचे युवा नेते व सर्व गावातील नेते मंडळी आणि गावातील सदस्य आज महावितरणच्या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आवाज उठवायला ह्या ऑफिसला आज निवेदन देण्यात आले आहे. स्मार्ट मीटर घरघरी बसवायला लागलेले आहेत. अदानी कंपनीच्या ह्या मीटरमुळे शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात व ग्राहकांचा तोटा होत आहे. इथून पुढच्या काळात जर स्मार्ट मीटर आपल्या कडेगाव तालुक्यात एकाही घरात जर बसवलं तर सगळ्यात मोठा तीव्र लढा आम्ही महावितरण संघर्ष समिती व सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून विटा कार्यालय येथे लवकरच आम्ही उभा करू. शेतकऱ्यांच्या टाळूला लोणी कुठल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खायची गरज नाही आणि आत्ता सध्या सगळी मीटर बसवायची जी अदानीची आहे ते थांबवावी ही अशी आमची तुम्हाला सुरुवातीला विनंती आहे. जर तुम्ही थांबवली नाही तर आम्ही आमच्या संघर्षाच्या पद्धतीने ते थांबवायला आम्ही भाग पाडू. होणाऱ्या परिणामास आपली महावितरण कंपनी जबाबदार राहील हे आम्हाला तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद.